महाड रायगड मार्गावर असलेल्या मोहोप्रे गावाच्या हद्दीत सोनगडाच्या पायथ्याशी शिवकालीन पादुका सापडल्याने इतिहासप्रेमींसह ग्रामस्थांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। या पादुकांचे ऐतिहासिक आणि पुरातत्वीय महत्त्व काय आहे? महाडपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनगड किल्ल्याच्या पायथ्याशी पुरातन दगडी पादुका सापडल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे याच ठिकाणी 100 वर्षापूर्वी हनुमंताची एक मूर्ती सापडली होती। त्यामुळे या भागाचा ऐतिहासिक वारसा मोठा असल्याचे ग्रामस्थ सांगतात। सोनगड हा शिवकालीन काळातील किल्ला रायगडाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा ठिकाण होता। अनेक ऐतिहासिक वास्तू आजही अस्तित्वात आहेत। आता या पादुका सापडल्याने इतिहासाचा नवा पैलू उलगडण्याची शक्यता आहे। पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पादुकांचे निरीक्षण केल्यानंतर त्यांचा कालखंड आणि महत्त्व स्पष्ट होईल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रायगडाच्या सुरक्षेसाठी सोनगड किल्ल्याला मोठे महत्त्व होते। यामुळे या भागात अनेक ऐतिहासिक वास्तू आजही दडलेल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही। सोनगडाच्या पायथ्याशी सापडलेल्या या पादुका इतिहासाचा नवा शोध ठरणार का, याकडे इतिहासप्रेमींचे लक्ष लागले आहे। पुरातत्व विभागाचा अहवाल आल्यावर या शोधाचा पुढील प्रवास निश्चित होईल। आमचं गाव मोहोप्रे, मुक्काम मोहोप्रे। मी अप्पा पाटील या गावचा नागरिक आहे। मुळात म्हणजे आमच्याकडे हा सोनगड हा शिवकालीन आहे। सोनगड शिवकालीन असल्यामुळे त्याच्या पायथ्याशी याच्यापूर्वी आम्हाला एक हनुमंताची मूर्ती भेटली होती। ती आम्ही गावात स्थापना केली, तिचा मंदिर बांधलेलं आहे। आता त्याच ठिकाणी त्याच जागेवरती एक पादुकाची आम्हाला हे दर्शनात आले, त्यामुळे आम्ही आता तुम्हाला आणलेले आहे तिथे। त्याचं काय असेल ते आता आम्ही गावाला सगळ्यांनी बसून विचार करणार आहोत त्या गोष्टी। पण आम्हाला हे पूर्वी इथनं शिवाजी महाराजांचे येणं जाणं असायचं। इथून शिवाजी महाराजांच्या पुढे आता आमचा हत्ती तलाव आहे, त्याच्या पुढे आमचा शिव मंदिर आहे। प्राचीन काली सगळं आहे त्या गोष्टी। त्या सुरबाचा आंबा म्हणून त्या तिथून घोड्याचे पावलं उठायची त्यावेळेस। असं तो शंकराचं मंदिर आहे तिथे। शंकराच्या मंदिरापासून सोनगडावरती शिवाजी महाराजांची स्वारी जायची, असं ते घडलेलं सगळं। माझं नाव सुरेश नथुराम पाटील। आम्ही मोहोप्रे गावचा रहिवासी आहे। आमचा गाव हा ऐतिहासिक गाव आहे। की आमच्या गावाच्या हद्दीमध्ये टेलनी किल्ला, सोनगड किल्ला, टेलनी किल्ला महाराजांचा आहे। आणि महाराजांचा टेलनी किल्ला असून हत्ती तलाव आहे। हत्ती तलाव शंकराचं मंदिर आहे, तिथं महाराज दर्शन घ्यायला यायचे। आणि आमचे गांधारी नदीच्या काठीवरती हा मोहोप्रे गाव आहे, ऐतिहासिक गाव आहे। आम्हाला पूर्वी आमच्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे इथं मारुतीची मूर्ती ह्याच जागेवर होती आणि ह्या जागेवर ती पूर्वजांनी नेऊन तिथं स्थापना केली। आणि ते मारुतीचा मंदिर आता आमच्या दर्शनासाठी तो आमचा उपलब्ध आहे। मोठा मंदिर बांधलेला आहे। या मंदिरामध्ये चैत्रे होते, हनुमान जयंती होते आणि सप्ताह होतो। गेले आता 9वीला माघ शुद्ध 9वीला आम्ही सप्ताह केलेला आहे। एक 4 दिवस झाले त्याच्या। आणि असा आमचा मोहोप्रे गाव आहे। आणि ही जो पादुका इथं आहे ही आमच्या इथं ही आदिवासी लोक काटे काढायला येते होती, फाटी आणि बकरे घेऊन येत असताना त्यांच्या निदर्शनात आली। निदर्शनात आल्यानंतर त्यांनी आमच्या ग्रामस्थांच्या कानावर घातली आणि कानावर घातल्यानंतर थोडी गावामध्ये याची चर्चा चालली म्हणून आम्ही आज सकाळी या ठिकाणी आलो होतो। आणि येऊन जी परिस्थिती काय ते आम्ही पाहिलेली आहे। त्याच्यानंतर ग्रामस्थ सगळे मोठ्या संख्येने येऊन तिथं थोडी साफसफाई केली आणि आम्ही ग्रामस्थ मंडळी सगळी परत इथं आता संध्याकाळी आलेली आहोत। शिवसत्ता टाइम्ससाठी निलेश लोखंडे, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।